बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस पडतोय, दमदार पाऊस पडतोय आणि यामुळे जिल्ह्यातल्या नदी नाल्यांना पूर आलेला आहे। शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे। आपण बघू शकतो, मी सध्या बुलढाणा जिल्ह्यातल्या केळवद शिवारामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर 24 तासापासून मागील 24 तासापासून जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस पडतोय आणि यामुळे जिल्ह्यातल्या अनेक भागातील नदी नाले आहेत तुतडी भरून वाहत आहेत। धरणं सुद्धा जवळपास 50% वरती भरल्याचं चित्र आहे आणि शेकडो हेक्टर शेती जी आहे सध्या पाण्याखाली आलेली आहे। नदी काठावरील जी काही शेती आहे त्या शेतामध्ये पाणी शिरलंय, तर अनेक भागातील घरामध्ये जे नदीकाठी गावं आहेत त्या घरामध्ये पाणी शिरल्याचं माहिती मिळते आहे। मात्र एकंदरीत पाहिलं तर गेल्या जून आणि जुलैमध्ये पाऊस हा कमी प्रमाणात होता, मात्र जुलैच्या अखेरीस दमदार पावसानं हजेरी लावली आहे। जवळपास 24 तासामध्ये हा दमदार पाऊस पडतोय। सध्या ही पाऊस हा सुरू आहे। अनेक भागामधले जे काही नदी नाले ते सध्या तुतडी भरून वाहत आहेत। धरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्याचं आपल्याला ऐकायला मिळत आहे। 50%च्या वरती धरणं जी ती भरली आहेत। घाटाखालील आणि घाटावर जर का विचार केला तर घाटाखालील संग्रामपूर, जळगाव, जामोद, खामगाव आणि शेगाव या भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडलेला आहे। जो 2022 मध्ये पाऊस पडला होता त्याच प्रकारचा पाऊस या घाटाखालील भागामध्ये पडल्याचं चित्र आहे। जवळपास अतिवृष्टी झाल्याचं चित्र सुद्धा या भागामध्ये पाहायला मिळत आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं ऐकायला मिळत आहे। या भागामध्ये केळी असेल, सोयाबीन असेल, उडीद मूग असेल या पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे। एकंदरीत पाहिलं तर धरणं सुद्धा भरल्याचं ऐकायला मिळत आहे आणि आता भविष्यामध्ये जर का अशाच प्रकारचा पाऊस सुरू राहिला तर धरणं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भरतील आणि भविष्यात जी पाणी टंचाईची निर्माण होण्याची शक्यता होती ती आता मिटल्यात जमा आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।